नाही ते बघा इथं आलो, मला वाटलं कडक झाला असं नाही बघा, पावसामुळे पूर्ण नरम झालेलं आहे. एवढा वाळू होती तरी नरम झालेलं आहे. तर अजून 1-2 दिवस लागन हे व्हायला, क्लिअर व्हायला. स्पीड वर्कआउट किंवा स्लो फास्ट किंवा हडल्स लॅडर्स हे वर्कआउट करता येत नाही. त्यासाठी आपण काय करतो, नॉर्मल रनिंग आणि स्किपिंगने ह्याने काय होतं, आपली जी बॉडी कंडिशन आहे ती कंटिन्यू राहते. नाही तर काय तर पुलाचं बांधकाम झालं सगळं, पहिले पूर्ण चिखल होता, आता इथून जायला यायला रस्ता झाला क्लिअर टू क्लिअर. गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 221वा दिवस आहे. काल संडे होता आपला, आज मंडे. तर चला, काल 2-3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडून राहिला, त्याच्यामुळं कुठं बाहेर एक्सरसाइज करायचं काय ते हेच नाही, शॉर्टच नाही, तर आपलं इथंच करणं लागणार आहे. तर चला, कारण आज लवकर आला आपला. अरे कसं वाटतं लवकर येऊन? कधीच नव्हतं आलं असं होतं. तर चला आजचा दिवस सुरू करू वॉर्मअपनी. तर चलो. चमकाना काहीच नाही, फार त्यात तिथलं महिने नजर चालली. तर लोअर काढली आता आपण, वॉर्मअप करू. आणि एकच ठिकाण आपल्याला लेग स्ट्रेस करायला. तर चला, झालं का रे? कोणतं ब्रँड तर चला, वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला. तर आता काय करू, जॉगिंग करू आता. जॉगिंग तर काल तर नॉर्मल केली ती आपण, आज काय करू, थोडंसं धरणाकडे जाऊ तिकडं. मग नॉर्मल एकदम 1 किलोमीटर करू, जायचं 1 किलोमीटर, पर यायचं 1 किलोमीटर एकदम स्लोमध्ये जायचं. तर चला, फट्टा बिट्टा काय करू, गाडी तर आपण तिकडे लावेल, फट्टा बिट्टा आपल्याला ह्या इथं वरती ठेवून लागेल त्या खांब्यावर. म्हणजे कसं आहे, कुत्रे बित्रे किंवा काही कोण काही घेऊन जात नाही. तर चला, आडो उभं करून बघितलं. चला, आपण बॅग वर ठेवली बघा, कारण कोण कुत्रे बित्रे काही घेत नाही. तर चला आता काय करू, नॉर्मल जॉगिंग करू आपण.
फोन टाकावं लागेल तेवढ्या रस्त्यात गाडी. तर पुलाचं बांधकाम झालं सगळं. पहिले पूर्ण चिखल होता, आता इथून जायला यायला रस्ता झाला क्लिअर टू क्लिअर. बघा फोटो काढायला सायकल. त्याला आण हट हट. तिकडे कुत्रे आहे परत. आण त्याला. हट तिकडं. हट हट. कसं आहे कुत्रे तिकडे, कुत्रे आलं परत त्याला इकडे यायला प्रॉब्लेम होतो. पण बाकीचे कुत्रे भुकते मग. आला पाहिजे वापस. आलं रे ते. तर आपण धरणाकडे जाऊन त्या पुलापर्यंत गेलतो. आपण एक 2-2.5 किलोमीटर गेलतो. एकदम स्लो मध्ये गेलतो आपण. पण येताना कुठे गेलते हे आलं बाय सोबत. कारण का जायचे आम्हाला 50 कुत्रे भेटन त्याला. आता अडकला भाई तो. आता इथं काळ नाही आलं, हेच येतं. ह्याला 2दा वाचवलं आपण म्हणून आले. तर चला आता जॉगिंग कंप्लीट झाली. तर आजचा वर्कआउट काय ते बघू. ट्रायपॉड इथं ठेवला होता आपण. झाली कंप्लीट. तर आज काय करायचं आपल्याला एक सांगतो. लई जणांचा प्रॉब्लेम काय असतो, वेट लॉस करायचा. तर वेट लॉस करायला वेगवेगळा यूट्यूबवर किंवा ह्याच्या वेगवेगळं वर्कआउट तुम्हाला सांगते. लई वेगवेगळे क्रिटिकल वर्कआउट सांगते, जेणेकरून वर्कआउट करायला जीवार येतो. पण वर्कआउट करायला जीवार नाही, असा एन्जॉय आला पाहिजेत आणि थोडंसं मजा आली पाहिजे वर्कआउट करायला. तर नाही तर काय वेगवेगळे वर्कआउट ते कार्डिओ त्याने बोर होऊन जातं माणूस, खरं सांगितलं म्हणलं तर. त्याच्यापेक्षा सिंपल काय माहिती आहे का, कार्डिओमध्येच काय आहे, स्किपिंग एक्सरसाइज आहे. स्किपिंग एक्सरसाइज अशी आहे की सेटमध्ये मारायची आणि एकदम सगळा वर्कआउट होतो स्किपिंगनी. काय होतं, बेली फॅट कमी होतो, एक्स्ट्रा स्टमक फॅट कमी होतो, पायामध्ये ताकद येते, स्पार्क पॉवर वाढतो, ब्रिदिंग सिस्टम ओके होती, रनिंगला रनिंगसाठी एकदम बेस्ट आहे. स्पार्क पॉवर पण येते, स्टॅमिना वाढतो. या सगळ्या ऑल ओव्हर गोष्ट स्किपिंगनी होत्या. पण स्किपिंगच सगळ्यात मेन आहे. स्किपिंग करा. आणि दुसरा एक वर्कआउट एक सांगणार तुम्हाला, तो आपण तर डेली स्किपिंग मारतो. कारण डेली ह्याच्यात स्किपिंग ॲड केली ना, तर रनिंगच्या ऐवजी हे पण आपलं स्टॅमिना वाढत राहतो. हे स्किपिंग नाही ते इन आउट वर्कआउट स्किपिंग असं अल्टरनेट मारत राहतो आपण. तर ह्यानी काय स्टॅमिना बिल्ड राहतो आपला. तर चला स्किपिंग एक्सरसाइज बघा. इथं आलो, मला वाटलं कडक झाला असं नाही. बघा पावसामुळे पूर्ण नरम झालेलं आहे. एवढा एरिया वाळू होती तरी नरम झालेलं आहे. तर अजून 1-2 दिवस लागेल हे व्हायला, क्लिअर होण्यासाठी. तर चला आपण थोडंसं कडक सरफेसवर स्किपिंग मारू. फक्त काय करायचं, कडक सरफेसवर मारायचे ना तर एका जागेने मारायचे, पाय असे शफल करायचे. असे केले ना रोटेशन, तर काय होतं पुन्हा फटका बसत नाही पायावर. नाही तर असं जागेवर मारलं ना आपण, जागेवर एकदम पायाला फटका बसतो मग. तर चला तू माग हिंडू राहिलं रे.
खाली बस 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 बस खाली खाली बस तर आपलं स्किपिंग एक्सरसाइज कंप्लीट झाली. स्किपिंग आपण सेटमध्ये मारतो. आपण 130चे 4 सेट मारले. तर चला आता काय करू, ही सिंपल एक्सरसाइज आहे. तुम्ही ही जर डेली मारली, थोडीशी वॉकिंग करून किंवा जॉगिंग करून ही मारली ना, तरी तुमची बॉडी मेंटेन राहते. कारण की आता आपल्याला इथं स्पीड वर्कआउट किंवा स्लो फास्ट किंवा हडल्स लॅडर्स हे वर्कआउट करता येत नाही. त्यासाठी आपण काय करतो, नॉर्मल रनिंग आणि स्किपिंगने ह्यानी काय होतं, आपली जी बॉडी कंडिशन आहे ती कंटिन्यू राहते. नाही तर काय आता वर्कआउट करता नाही आलं तर लगेच बॉडी कंडिशन लगेच कमी होऊन जाते. ही कसं आहे, बॉडी रुटीनमध्ये राहते आपल्या या एक्सरसाइजनी. त्याच्यामुळे आपण ह्या एक्सरसाइजला जास्त करतो. तर चला आता काय करू, आता इथून पुढं दुसरा वर्कआउट बेली फॅट कमी करायचा कसा, ॲप्स वर्कआउट आहे. तर चला ॲप्स वर्कआउट मारू. आता गाणं बंद झालं. तर समजा ज्यादा भी येत असेल तर पाणी तर घरचं आहे तुम्हाला.
तर चला डिप्स मारले आपण. आता काय करू, ॲप्स आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग राहिली कालवानी. तर चला झाले करते अलीकडे बेस. चला काय 270च्या पुढे. वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आणि आजचा वर्कआउट एंड करू. तर आज बघितलं आपण बेली फॅट लॉस कसा करायचा. तर फॅट लॉसचं सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज म्हणजे स्किपिंग आहे. बाकीचे दुसरे कॉम्प्लिकेटेडमध्ये पडू नका तुम्ही. असं करा, कार्डिओ करा, पायवर हातवर, याने बोर व्हायचे काम आहे. स्किपिंग मारा, स्किपिंग सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही सगळ्यात लवकर तुमचं हे होऊन जाईल, फॅट लॉस होऊन जाईल. करा नंतर चाललं बघा. तर आपला वर्कआउट हा फॅट लॉसवर होता.
आणि एक गोष्ट आहे, पाऊस पडल्यामुळे कसं आहे, इथं आपल्याला ग्राउंड अवेलेबल नाही, त्याच्यामुळे काय करतो आपलं दुसरं वर्कआउटच करता येत नाही आपल्याला. पहिले सांगितलं आपण आपल्याकडे लई वर्कआउट आहे, तर ते करताच येत नाही इथं. कारण की सरफेस इथं ड्रिल वर्कआउट जास्त करता येत नाही, कारण पायाला फटके बसते, हा फंडा असतो. आपल्याला फक्त इथं नॉर्मल स्किपिंग किंवा लेग वर्कआउट हे असे 2-4 प्रकार करता येते. फक्त जोपर्यंत आता हे पाऊस कमी होत नाही तोपर्यंत आपण असं वर्कआउटला रुटीनवर ठेवू, म्हणजे कसं बॉडी बॅलन्स राहते आपली, म्हणजे वर्कआउट जास्त खाली पण होत नाही, कमी पण होत नाही, एकदम रुटीनमध्ये राहतो आपला. आणि एक दिवस आपण लॉंग करू तर ते लॉंग करतोच आपण. लॉंग करायला पण जागा नाही, आपल्याला तिकडे जाणं लागतं 15-20 किलोमीटर लांब तिथून. तर हा फंडा आहे. तर एवढी गोष्ट आहे, वर्कआउट करता येऊ नाही येऊ पण कंटिन्यू आपला रुटीन चालू ठेवायची. कारण की पाऊस आहे, आता काल संध्याकाळला पाऊस पडला, पूर्ण वल्ल झालेलं आहे पूर्ण चारी बाजूने. रस्त्याने तर बघितलं चिखल, आपण गेलतो रस्त्यावर एवढं चिखल आहे, पण जमिनीवर किती माती होती किती असेल मग विचार करा. हा फंडा आहे, त्याच्यामुळं आपण हा लाईट वर्कआउट करतो. लाईट म्हणजे तरी हाय हा. पण चला, एक गोष्ट नक्की आहे, पण वर्कआउट सोडू नका तुम्ही, कारण की पाऊस पडला त्याच्यामुळं. तर चला जायची तयारी करू आता. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. बाय.